सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25 ऑक्टोबर, ऑप्शन बी 20 ऑक्टोबर, ऑप्शन सी 24 ऑक्टोबर, ऑप्शन डी 12 ऑक्टोबर। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। याचं उत्तर आहे जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, आंब्याच्या बियाला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिया, ऑप्शन बी चिचुके, ऑप्शन सी कुई, ऑप्शन डी वरील नाही। याचं उत्तर आंब्याच्या बियाला कुई म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, चिंचेची चव कशी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबट, ऑप्शन बी गोड, ऑप्शन सी तुरट, ऑप्शन डी तिखट। तर याचं उत्तर आहे चिंचेची चव आंबट असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कच्च्या कैरीचा रंग कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पिवळा, ऑप्शन बी गुलाबी, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी लाल। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की टाइप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे कच्च्या कैरीचा रंग हिरवा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, गाईच्या पिलाला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रेडकू, ऑप्शन बी वासरू, ऑप्शन सी बैल, ऑप्शन डी वरील नाही। याचं उत्तर गाईच्या पिलाला वासरू म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, पारंब्या कोणत्या झाडाला असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चिक्कू, ऑप्शन सी वड, ऑप्शन डी पिंपळ। याचं उत्तर पारंब्या वड झाडाला असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लांडोरी, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी कोकिळा, ऑप्शन डी शांभरूक। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। याचं उत्तर आकाराने सर्वात मोठा पक्षी शांभरूक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, एका वर्षात किती महिने असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 20। तर याचं उत्तर एका वर्षात 12 महिने असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काका, ऑप्शन बी मामा, ऑप्शन सी आजोबा, ऑप्शन डी चुलते। याचं उत्तर वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, वनस्पतीचे मुख्य अवयव किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 8। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की टाइप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर वनस्पतीचे मुख्य अवयव 5 आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोळी या किड्याला किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 3। याचं उत्तर कोळी या किड्याला 8 पाय असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कापसाच्या बीला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तुरीची बी, ऑप्शन बी कुई, ऑप्शन सी सरकी, ऑप्शन डी चिंचुके। याचं उत्तर कापसाच्या बियाला सरकी म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, घरात जाळ्या तयार करणारा प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झुरळ, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी कोळी।
याचं उत्तर आहे घरात जाळ्या तयार करणारा प्राणी कोळी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे चिंचच्या बियांच्या आतील पांढरा भाग कोणत्या आजारावर बरा असतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी डोकेदुखी, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी किडनी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ह्याचं उत्तर आहे चिंचच्या बियाच्या आतील पांढरा भाग किडनी आजारावर बरा असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सरडा या प्राण्याला किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.